तयार होतात आणि गटामध्ये जे इतर व्यक्ती असतात त्यांचा काहीही रोल नसतो, परंतु उगाच त्याच्यामध्ये दुश्मनी निर्माण होते किंवा वाद विवाद होतात आणि ते वाद पोटामध्ये खतखत राहतात किती दिवस, किती महिने, किती वर्ष. आणि मग पुन्हा एखाद्या वेळेस अशी काही भांडण झाली की ते वाद रागाच्या रूपाने, मारहाणीच्या रूपाने वर येतात आणि मग अशा वेळेस दोन्ही समाजाचं, दोन्ही धर्माचं नुकसान होतं. आज मी कितीतरी बघते इथे, कितीतरी इतर सर्व समाजाचे लोक मला दिसत आहेत आणि ही फार खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला या गोष्टीचा खरंच स्वाभिमान आहे. मी आज संभाजीनगरला होते, मी माझ्या पोलीस स्टेशनला ज्यावेळेस बोलवायला आले त्यावेळेस मला म्हणजे जस्ट मी आले होते, बाहेर गेले होते, मी तरी तयारी करून लगेच परत आले, परंतु त्यावेळेस तुम्ही गेला होता. पण तरी मी म्हटलं संध्याकाळच्या वेळेला बरेचसे व्हिजिटर्स असतात, पण मी म्हटलं मी नक्की यायचा प्रयत्न करेन आणि मी आले. मला खूप खूप छान वाटलं. माझ्या तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा आहेत. आता आगामी निवडणूक येणार आहे आणि माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट राहील की माझ्या हद्दीमध्ये कुठल्याही धर्माचे, कुठल्याही पंथाचे भांडण होणार नाही. मी तुमच्याकडून आज ही एवढीच अपेक्षा बाळगते आणि एवढंच तुम्हाला आवाहन करते. धन्यवाद.